नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना देतात सर्वाधिक व्याज। मग याची संपूर्ण यादी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या देशात अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत। अलीकडे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। काही लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड मधून अधिकचा परतावा मिळत असल्याने येथे गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात। मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच असे नाही, येथे लॉसेस होण्याची देखील शक्यता असते। हेच कारण आहे की अनेक जण आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि LICच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे चित्र आहे। याशिवाय बँकेच्या FD योजनेत देखील गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याज देत आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर याचा तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या बचत योजना कोणत्या आहेत त्या आपण बघू। मग खरं तर पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या बचत योजना चालवत आहे। या पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत आहे। मात्र यातील सर्वाधिक व्याज देणारी स्मॉल सेव्हिंग स्कीम कोणती, कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे, हे आज आपण पाहणार आहोत। दरम्यान आज आपण ज्या पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम बाबत जाणून घेणार आहोत त्यांच्या व्याजदराचे रिव्हिजन प्रत्येक 3 महिन्यांनी केले जाते, म्हणजेच या योजनांचे व्याजदर प्रत्येक 3 महिन्यांनी सुधारित होत असते। मग पहिली योजना आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.2% या व्याजदराने रिटर्न दिले जाते। दुसरी आहे सुकन्या समृद्धी योजना। या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या देखील 8.2% व्याजदराने रिटर्न दिले जाते। तिसरी योजना आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम। मग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम किंवा NSC योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.5% या व्याजदराने रिटर्न दिले जात आहे। नंतर आहे किसान विकास पत्र। मग किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जाते। मग टाइम डिपॉझिट स्कीमला पोस्टाची FD योजना म्हणून ओळखतात। या योजनेत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करता येते। दरम्यान जर या योजनेत 5 वर्ष कालावधीसाठी FD केली तर गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे। मंथली इन्कम स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिसची ही एक लोकप्रिय योजना आहे। या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.4% या व्याजदराने रिटर्न दिले जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या पोस्टांच्या जास्त व्याज देणाऱ्या योजना आहेत। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।